गावच्या देवळात सोळापशी देवळात आलेले आहे। सोळापशी देवळात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आज सकाळी पौर्णिमेचा शिमगा होतो। पौर्णिमेचा शिमगा आल्यानंतर दुपारी पालखी होम होऊन आला की ते पालखी आज रिटर्न देवळात सोळापशीच्या। तर मित्रांनो, रात्रीचे 11 वाजलेत आणि आपण चाललोय आता मालझर मध्ये। तिथे आपला जो मित्र आहे शुभम म्हणून मित्र, त्याच्या गावी पालखी आहे। तर तीच पालखी आपण बघण्यासाठी चाललोय आणि आपण पालखी सुद्धा नाचवणार आहोत, प्लस त्याच्याबरोबर आपण ढोल सुद्धा वाजवणार आहोत। आणि थोडीफार माहिती आपण तिथून त्यांच्या जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण ती माहिती त्यांच्या देवाबद्दल आपण जाणून घेणार आहोत। चला आपण जाऊया आता तिकडे।
मित्रांनो, आपण आलोय मार्जन गावामध्ये जी हेमनवाडी आहे त्या वाडीमध्ये आलोय आणि आपण समोर बघतोय पालखी. तर आपण गावकऱ्यांकडून जाणून घेऊया त्यांच्या इथला शिमगा कसा असतो आणि त्याचं शेड्यूल कसं असतं ते आपण गावकऱ्यांकडून जाणून घेऊया. तर काका, सर्वात प्रथम आधी तुमचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे. तुम्ही गावकर आहात तर तुमच्याकडे इथला मान आहे. हो. तर सर्वात प्रथम आधी तुमचं नाव सांगा आणि आपल्या पालखीबद्दल साधारणतः माहिती सांगा. माझे नाव आहे विष्णू देवके मन, हे गावाचे गावकर. आणि ही जी पालखी आज इथे सोळाशी देवळात आलेली आहे, गावच्या देवळात सोळाशी देवळात आलेली आहे. सोळाशी देवळात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आज सकाळी पौर्णिमेचा शिमगा होतो. पौर्णिमेचा शिमगा आल्यानंतर दुपारी पालखी होम होऊन आला की ते पालखी आज रिटर्न देवळात सोळाशीच्या बसते. सोळाशीच्या देवळात बसल्यानंतर रात्री आज 12-1 सकाळी उद्यापर्यंत माड आणि पालखी सानेवर मागण्याचे जाते. आणि सानेवर आज दुपारी जो टाइम असेल होमाचा त्या टायमाला आज भद्राचा होम लागतो. भद्राचा होम लागल्यानंतर संध्याकाळी 3 ते 4 ला पालखी आज खेळायला म्हणून उठते. ती संध्याकाळी रात्री समजा 8 ते 7 ते 7:30 ते 7:45 पर्यंत नाचते आणि ती सानवर थांबते. त्याच्यानंतर सानवर थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पालखी सोळाशी देवळात येते. आणि सोळाशी देवळात जी पालखी सोळाशी देवळात रनिंगला उठली भवनीला की आमच्या दुर्गाबाईच्या देवळात मावळंग्यात जाते, आंबेटात मावळंगचं दुर्गाबाई. त्याच्यानंतर वागदराला जाते. वागदराला पालखी मानावर सुटली की 1 नंबर कुंभारवाडी एक भवनी घेते. ती भवनी करून आज समजा संध्याकाळी ठाण्यावर येते सानवर. दुसऱ्या दिवशी आज भवनीला 2 पांचालवाडी आणि मेस्त्रवाडी आज ह्या का भवनी आहेत त्या दुसऱ्या दिवशी भवनी होते. दुसऱ्या दिवशी भवनी झाल्यानंतर ती संध्याकाळी भवनी घेऊन चानवर येते ठाण्यावर. ठाण्यावर तिसऱ्या दिवशी भवनी आज समजा 2 नंबर कुंभारवाडी होते. 2 नंबर कुंभारवाडी झाल्यानंतर दिवस मावळ्याच्या नंतर की संध्याकाळी 7:30च्या नंतर पालखी ठाण्यावर आली की रात्रभर राहते. चौथ्या दिवशी भवनीला पालखी आज वाणेवाटार 1 नंबर आज वाणेवाटार आली आहे त्या आली जाते. त्यानंतर भवनी झाल्यानंतर पालखी रात्री ठाण्यावर आल्यावर ठाण्यावर आली की रात्रभर थांबते. 5व्या दिवशी पालखी आज 2 नंबर आज वाणेवाटार म्हणून आहे आली त्या आली जाते. ती आली झाल्यानंतर संध्याकाळी पालखी थांबते. त्याच्यानंतर आज समजा दुसऱ्या दिवशी पालखी पोस्टालीमध्ये येते. पोस्टालीतून संध्याकाळी पालखी सोळाशी देवळात बसते. सोळाशी बसल्यानंतर आज समजा आज 3 वाड्या आहेत हेमन बने राजने. या हेमनवाडीमध्ये आज पहिल्या दिवशी उठते. दुसऱ्या दिवशी आज समजा बनेवाडी उठते पालखी आणि तिसऱ्या दिवशी राजनेवाडी जाते. राजनेवाडी पुरी झाल्यानंतर रात्री आज जो समजा बेल्याखाली आज समजा होळी होते आणि होळीवरून रण नाचत सोळाशी देवळात येते. सोळाशी देवळानंतर आल्यानंतर पालखी थांबते. रात्री बालगोपाल जेवून आल्यानंतर रात्री नमन होतं. नमन स्टॉप होतं. वाळजायचे ते रण इथे स्टॉप होतं. स्टॉप झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी पालखी इथे थांबते. इथे थांबल्यानंतर पालखी सुद्धा आज ते सानोर पालखी जाते. सानोर गेल्यानंतर ती आज समजा वाणी समाजामध्ये आज जी आज समजा आज जो समजा त्यांचा जो समजा पूजेचा कार्यक्रम आहे पूजेचा कार्यक्रम गुरुवार होतो. गुरुवारी झाल्यानंतर शुक्रवार त्यांची आज समजा महानुभाची आणि समजा मार्केटची यात्रा रंगपंचमी आहे. रंगपंचमी झाल्यानंतर आज ती रात्रभर रंगपंचमी होते. देव ठाण्यावर थांबतो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलाल पंचमी होते. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी गुलाल पंचमी झाली. रात्री देव थांबला की गुढीपाडव्याच्या सकाळी पूजा अर्चा झाल्यानंतर 12 वाजल्यानंतर किंवा 1 वाजल्यानंतर 2 वाजता पालखी सानवर उठते. ती वागजायच्या देवळात आज गुढीपाडव्याला जाते. ती गुढीपाडव्याला आज 7-7:30 पर्यंत 9च्या आत पालखी थांबते. रण तिथे स्टॉप होतं. मागजनच्या ग्रामदेवतेचं रण थांबतं. देवीचं वागजाई मानोबा प्रसन्न. मित्रांनो, पाहिलं आपण मार्जन गावामध्ये आलो आणि आपल्या गावकऱ्यांकडून सर्व माहिती घेतली आणि ही माहिती तुम्हाला पोहोचली असेल. आणि कोकणामध्ये शिमगा कोणत्या पद्धतीने साजरा होतो तर हा अशा पद्धतीने साजरा होतो. चला इथेच थांबूया आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये.